महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींचं सरकारी योजना या चॅनलवर स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार। तर 11वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार आणि त्याची तारीख तुमच्यासमोर आज मी सांगणार आहे, ते पण एकदम शॉर्टमध्ये। तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा, स्किप करू नका। ज्या महिलांना 2100 रुपये पाहिजे नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की आम्हाला 2100 रुपयाचा हप्ता मे महिन्यामध्ये पाहिजे। आणि आपला आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सरकारपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचायला पाहिजे। तर ज्या महिलांना एक पण हप्ते आलेले नाही किंवा फेब्रुवारीपासून हप्ता थांबला असेल किंवा एप्रिल महिन्याचा हप्ता आला नसेल, तशा महिलांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे का तुमचा हप्ता आला नाही। त्यावर मी तुम्हाला एक छोटीशी टिप्स देणार आहे, ते नक्की फॉलो करा, नक्की तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला लागतील। तर आतापर्यंत सरकारने आपल्याला 10 हप्ते आपल्या बँक खात्यामध्ये टाकलेले आहे आणि टोटल 13,500 आपल्या खात्यामध्ये जमा झालेले आहे। आता लाडक्या बहिणींना 11वा हप्ता कधी मिळणार यावर लक्ष आहे। तर त्याची आजची तारीख जी आहे म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता तर बरोबर टाईम टू टाईममध्ये मिळाला, म्हणजे एक हप्ता जरा लेट झालं। मे महिन्यामध्ये तुम्हाला फर्स्ट वीकमध्ये तुमच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाला। तर आता लाडक्या बहिणींना प्रश्न आहे की मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार, तर ते मी सांगणार आहे। त्यासाठी आपला व्हिडिओ एंडपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। तर आतापर्यंत सरकारने आपले जे लाडकी बहीण योजना आहे ते चांगल्यापणे राबवली आहे। जे महिला निकषात बसत नाही तर त्यांचे हळूहळू पत्ता कट करण्यात आलेला आहे। अजून पण क्रॉस व्हेरिफिकेशन चालूच आहे आणि खूप सारे महिला जे पात्र नाही तरीसुद्धा या योजनेचा लाभ घेत होते, तर त्यांचं नाव रद्द करण्यात आलं आहे, पण त्यांच्याकडून कुठेच पैसे परत घेतले नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि शेतकरी जे योजना आहे जसे नमो योजना आहे, नंतर संजय गांधी योजना आहे, किसान योजना आहे, तर ह्या योजनेचा ज्या महिला लाभ घेत होते तर त्यांच्यासाठी एक बॅड न्यूज आहे की त्या योजनेमध्ये 1500 रुपये मिळायचे आणि लाडक्या बहिणीचे 1500। तर आता त्याच्यामध्ये थोडे बदल केलेले आहे। जे शेतकरी योजना आहे, नमो योजना आहे, तिथे तुम्हाला 1000 रुपये मिळतील लाडक्या बहिणींना आणि 500 रुपये तुम्हाला फक्त लाडक्या बहिणींचं भेटणार आहे। म्हणून हे एक लाडक्या बहिणींसाठी बॅड न्यूज आहे। टोटल तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये तर जमा होणारच आहे। तर आतापर्यंत ज्या महिला निकषात बसत नाही त्यांचे पत्ते कट करण्यात आले आहे आणि ज्या महिला निकषात बसत आहे त्यांना रेग्युलर हप्ता देण्यात येणार आहे। तर लाडक्या बहिणींना आता मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार ते सांगणार आहे मी। तर आतापर्यंत जेवढे हप्ते मिळालेले आहे ते हप्ते मंथ एंडिंगला म्हणजे 3rd वीक किंवा 4th वीक, 3ऱ्या आठवड्यात किंवा 4थ्या आठवड्यात महिना संपायच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत होते। तर आता मे महिन्याचा सुद्धा ह्याच प्रकारे म्हणजे मंथ एंडिंगच्या अगोदर 31 तारखेच्या अगोदर 3रा वीक किंवा 4था वीक या पिरियडमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। तर आता एक महत्त्वाची गोष्ट का ज्या महिलांना अजूनसुद्धा पैसे आले नाही त्यांनी आधार UDI मध्ये जायचं आहे, तिथं आधार सेंडिंग बघायचं आहे। त्या आधार सेंडिंगमध्ये कोणतं बँक दाखवते ते बँक आणि तुम्ही जे डिटेल्समध्ये दिलेली ते बँक सेम आहे। अगर तफावत असेल तर त्या बँकेत जाऊन तुम्ही चौकशी करू शकता, तुमचं तिथं खातं नक्की असणार, चौकशी करा, त्या खात्यामध्ये नक्की पैसे गेले असणार। आता ते दोन्ही सेम आहे, बँक सेम आहे, तरीसुद्धा पैसे आले नाही, तर माझी लाडकी बहीण योजना जी साईट आहे गव्हर्नमेंटची तिथे जाऊन तुम्ही आता कंप्लेंटसुद्धा करू शकता आणि ती कंप्लेंट जे अधिकारी आहे ते नक्की बघणार। पण त्यासाठी तुम्ही त्या निकषात बसायला पाहिजे आणि जे तुमची इन्कम आहे ती इन्कम 2.5 लाखाच्या आत असायला पाहिजे। तर हे सगळे जे नियम आहे त्या नियमात तुम्ही बसत असाल तरच ही प्रोसेस करा। अगर नियमात नसेल बसत तर मग हा विषय इथे सोडून द्या, कारण आता हळूहळू खूप सारे नियम बदली होणार आहे आणि लाडकी बहीण योजना ह्या साईटवर खूप मोठी एक अपडेट आलेली आहे, ते सुद्धा सांगणार आहे। तर लाडक्या बहिणींनी ह्या गोष्टी करा। अगर ह्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम होत असेल तर आणि हे सॉल्व्ह झालं तर नक्की तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील। तर लाडक्या बहिणींना ही एक खूप मोठी टिप्स आहे। तर असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही फक्त व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही, तर विनंती आहे तुम्ही सबस्क्राईब करा,
तुम्ही सबस्क्राईब करतात, कमेंट करतात, त्या गोष्टींनी आम्हाला मोटिवेशन भेटतं आणि अशीच डेली आम्ही रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद.